नमस्कार शिक्षक मित्रांनो. विद्यार्थ्यांच्या 2 ते 3 शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचण्यासाठी आज आपण विरामचिन्ह सिग्नल गेम पाहणार आहोत. यातून विद्यार्थ्यांची उच्चार शुद्धता, विरामचिन्हांचे पालन, वाचनाची लयबद्ध गती, वाक्याचा अर्थ समजून घेणे आणि स्वराची योग्य चढ उतार यावर लक्ष दिले जाऊ शकते. चला तर सुरू करूया विरामचिन्ह सिग्नल गेम. विरामचिन्ह सिग्नल गेमसाठी कृती कशी करता येईल ते पाहूया. हा एक सोपा आणि मजेशीर खेळ आहे जो मुलांना विरामचिन्हांचा उपयोग शिकण्यास मदत करेल. यासाठी लागणारे साहित्य कोणते लागेल ते पाहूया. काही मोठी कागदे किंवा कार्डशीट पेपर, स्केच पेन किंवा मार्कर आणि खेळण्यासाठी मोठीशी जागा. प्रत्यक्षात कृती कशी करावी म्हणजेच खेळ कसा खेळावा हे पाहूया. सर्वप्रथम विरामचिन्हांसाठी सिग्नल तयार करूया. प्रत्येक चौकोनी कागदावर किंवा कार्डशीट पेपरवर मोठे आणि स्पष्टपणे लिहूया. उदाहरणार्थ पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह. चिन्हांची प्रतिकृती तयार केल्यानंतर विरामचिन्हे सिग्नल गेमसाठी नियम कशा प्रकारे असावेत हे पाहूया. प्रत्येक विरामचिन्हासाठी एक विशिष्ट कृती ठरवूया. पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजेच वाक्य संपले याची खुणा. यासाठी आपण थांबा किंवा शांत उभे राहा अशी कृती विद्यार्थ्यांना देऊया. म्हणजेच त्यांच्या लक्षात येईल की पूर्णविराम आला की आपल्याला थांबायचे आहे. आता स्वल्पविराम. स्वल्पविराम हा थोडं थांबण्यासाठी किंवा एका जातीच्या वेगवेगळ्या शब्दांना वेगळं करण्यासाठी वापरला जातो. विद्यार्थ्यांना हळू चालणे किंवा एक लहान पाऊल पुढे घेणे ही कृती करण्यास सांगूया. तिसरं आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक वाक्य विधानाच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते. यासाठी विद्यार्थ्यांना हात वर करून प्रश्न विचारण्याची कृती करण्यास सांगूया. अजून एक चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. आश्चर्य, आनंद, दुःख, राग, कौतुक, हाक मारणे अशा तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. हे चिन्ह समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्साहाने उडी मारणे किंवा जोरदार टाळी वाजवणे ही कृती करायला सांगूया. खेळाचे नियम ठरविल्यावर आता खेळ प्रत्यक्षात कसा खेळावा हे पाहूया. आपण एखादे वाक्य मोठ्याने वाक्यपट्टीवर किंवा फळ्यावर लिहून वाचूया व वाक्याच्या शेवटी योग्य ठिकाणी विरामचिन्ह आल्यावर मुलांना त्या विरामचिन्हाशी संबंधित कृती करायला सांगूया. त्याचे उदाहरण असे पाहता येईल की समजा एक वाक्य लिहिले, भरपूर पाणी प्यायले. या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आला आहे. हे वाक्य ऐकल्यावर विद्यार्थी थांबतील किंवा शांत उभे राहतील म्हणजेच पूर्णविरामाला अपेक्षित कृती करतील. असेच एक प्रश्नचिन्ह असणारे वाक्य पाहूया. प्राण्यांची काळजी घेशील. या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेले आहे. हे वाक्य ऐकल्यावर विद्यार्थी हात वर करून प्रश्न विचारण्याची कृती करतील म्हणजेच ते विद्यार्थी प्रश्नचिन्हाला अपेक्षित उत्तर देतील किंवा प्रतिसाद देतील. यानंतर आपण एक स्वल्पविराम असणारे वाक्य पाहूया. राम श्याम खेळतात. या वाक्यात स्वल्पविराम हे विरामचिन्ह आलेले आहे. हे वाक्य ऐकल्यावर स्वल्पविराम आल्यावर विद्यार्थी हळू चालण्याची कृती करतील म्हणजेच विद्यार्थी स्वल्पविरामासाठी अपेक्षित कृती करतील. आता उद्गारवाचक चिन्हासाठी असे वाक्य तयार करता येईल का ते पाहूया. वाह,
सुंदर फूल या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह आलेले आहे. हे वाक्य ऐकल्यावर उद्गार चिन्ह आल्यावर विद्यार्थी उडी मारण्याची कृती करते. म्हणजेच उद्गार वाक्याची संबंधित ठरवून दिलेली कृती विद्यार्थी करते. या खेळातून प्रगतशील होण्यासाठी काय करता येईल ते पाहूया. सुरुवातीला साधी वाक्य वापरूया. नंतर 2 किंवा 3 विरामचिन्ह असलेली लांब वाक्यांचा वापर करूया. त्यामुळे खेळ अधिक आव्हानात्मक होईल. हा खेळ म्हणजेच विरामचिन्ह शिकण्याचा व दृढीकरणाचा एक प्रभावी आणि मनोरंजक मार्ग आहे. हा खेळ खेळताना काही गोष्टींची काळजी आपण घेऊया. विद्यार्थ्याला ही वाक्ये अचूक उच्चार, योग्य स्वर, चढ उतार, विरामचिन्हे व योग्य गतीने वाचायला सांगूया. प्रत्येक वाक्यानंतर थोडा वेळ देऊया, म्हणजेच विद्यार्थी वाक्याचा अर्थ समजून वाचेल का हे पाहता येईल. आवश्यकता असल्यास विद्यार्थ्याला एखादा शब्द पुन्हा उच्चारायला सांगूया. छान. आता आपण विद्यार्थ्यांच्या 2 ते 3 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचण्यासाठी आज आपण विरामचिन्ह सिग्नल गेम पाहिला. आशा आहे की या कृतीचा वापर करून जास्तीत जास्त सराव घेऊन विद्यार्थ्यांना पुढच्या स्तरात जाण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.